ज्या पद्धतीमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंग कविता केली होती ते प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे। याबाबतीत माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी विशेष हक्क समितीकडे त्याची तक्रार नोंदवली होती। त्यानुसार 2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली। आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली। त्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले। तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही। त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे। सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही। येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल। काय नेमकी शिक्षा जी आहे त्या सगळ्या प्रकरणात नाही, अशी शिक्षा सांगता येत नाही ना। आम्ही त्यांना शिक्षेच्या बाबतीत देखील शेवटच्या कॉलममध्ये त्यांचा गुन्हा मान्य असेल तर ते दिलगिरी व्यक्त करणार का, अशा प्रकारचं देखील आम्ही त्यांना एक प्रश्न होता तो देखील मी त्यांना विचारला। त्यावरती त्यांच्या वकिलांनी काही पेपर आम्हाला सबमिट करतो म्हणून सांगितले। आता त्यांचे पेपर काय सबमिट होतात ते त्याबाबतीत काय म्हणतात ते ऐकून मगच समिती योग्य तो निर्णय घेईल। कोणालाही द्वेष भावनेने कोणावरही कारवाई केली जाणार नाही, कोणालाही वाईट नजरेने बघून एखाद्यावरती राग काढण्याचं काम केलं जाणार नाही। समितीने आतापर्यंत 6 निर्णय घेतले। 6 निर्णयापैकी 4 लोकांना दिलगिरी व्यक्त केल्यानंतर माफीनामा दिल्यानंतर आम्ही सोडलेलं आहे। 2 प्रकरणामध्ये मागच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल की त्यांना शिक्षा सुनावली गेली, त्यांनी सभागृहात येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि एका व्यक्तीने दिलगिरी न व्यक्त केल्यामुळे त्याला 5 दिवसाची शिक्षा देखील झालेली आहे। त्यामुळे अशाच पद्धतीत त्यांना देखील एक चान्स कुणाल कामराला दिला गेलाय। आता पुढे एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही द्वेष भावनेने कोणावरही कारवाई होणार नाही। पण त्यांच्या वागणुकीवरनं एकंदरीत जेव्हा तुमच्याशी संवाद साधला जातो तेव्हा वाटतंय तुम्हाला की ते येणाऱ्या काळामध्ये नाही, मी काय त्याचं टी शर्ट बघायला बसलो नव्हतो, त्याच्यामुळे मी काय घातलं ते पाहिलं नाही। परंतु समितीसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने ते वागले। समितीसमोर आम्ही समितीचा कार्यभार हा मराठीत चालतो, त्यामुळे मागच्या वेळेला मी आणि अनिल परब साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वेळी येताना मराठी समजेल असा वकील तुम्ही घेऊन येता। आज ते मराठी समजेल असा वकील घेऊन आले होते। त्यामुळे माझ्या प्रश्नाची मराठीतली उत्तरही त्यांनी काही दिली आणि जी त्यांना नाही कळली ती त्यांनी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून समजून घेतली आणि उत्तरं दिली। सर, हिंदी खेद असेल तर ते माफीनामा देतील, खेद नसेल तर नाही देणार। नाही, त्यांचं म्हणणं आहे की मी व्यंगातून गाणं निर्माण केलं, माझा हेतू कॉमेडी करण्याचा आहे आणि कॉमेडी हा माझा व्यवसाय आहे, त्यामुळे मी ते केलं आणि लोकांना ते आवडलं म्हणून लोकांनी ते पाहिलं। त्यामुळे प्रथम दर्शनी तरी त्यांना कुठली त्याबद्दल स्वतःला चूक केली असं वाटत नाही। आज कुणाल कामरा जी की ये तीसरी या चौथी हियरिंग थी। आज उनकी साक्ष्य रिकॉर्ड पे लेनी थी, जिसमें माननीय प्रवीण दरेकर जी ने इनके खिलाफ तकरार की थी, तो वो तकरार जो थी उसके सामने क्रॉस क्वेश्चनिंग आज करने का समय था। तो कुणाल कामरा और प्रवीण दरेकर जी की क्रॉस क्वेश्चनिंग भी हुई। उसमें कुणाल कामरा को भी 24 प्रश्न पूछे गए, जिसमें अनेक प्रकार के उन्होंने जो गलतियां की उस बारे में बताने की कोशिश की, कॉन्स्टिट्यूशन के राइट्स के बारे में पूछने की कोशिश की, प्रिविलेज कमेटी के राइट्स के बारे में उनको पूछने की कोशिश की। सारे प्रश्नों का उन्होंने उत्तर दिया और हमने उन्हें ये भी कहा कि अगर वो बिनशर्त दिलगिरी व्यक्त करते या माफी मांगते हैं तो इस बारे में समिति अलग तरीके से विचार करेगी। तो उनके वकील ने कहा है कि उनके इस बारे में वो उनसे चर्चा कर समिति को ईमेल के द्वारा और राइटिंग द्वारा भेजेंगे। लेकिन हमेशा जब वो हियरिंग के लिए आते हैं अपने टी शर्ट पर एक सार्कास्टिक और एक तरह
तरह का सिंबॉलिक मैसेज वो निकल लाते हैं, तो क्या ये नहीं, मुझे लगता है कि मैं उन्होंने क्या पहना था, क्या किया था, वो देखने के लिए मैं बैठा नहीं था। मेरे सामने तो एज अ कॉजी जुडिशरी करके मैं आज उसके चेयरमैन के नाते बैठा था, और वो सामने जो बैठे थे आरोपी के नाते बैठे थे। तो उनकी बात सुनना, हमने जो प्रश्न पूछे उसका उत्तर हम उनसे अपेक्षित करना चाहते थे। जो उन्होंने उत्तर दिए वो रिकॉर्ड पे लिए गए हैं। अभी उनके राइटिंग में जो सबमिशंस आए वो भी रिकॉर्ड पे लिए जाएंगे। उसके बाद समिति बैठकर इस बारे में आगे कैसे जाना है ये तय करेगी। अभी 15 दिन के अंदर जल्द से जल्द 22 या 23 तारीख तक सुनवाई करने का हमारा इरादा है।